नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण मटकी भात करतोय। तर मटकी भातासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। तर मी इथे अर्धी वाटी तांदूळ धुवून अर्धा तास असे मी निथळत ठेवले होते। त्याच्यासाठी मोडाची मटकी घेतली आहे। ही मोडाची मटकी 1 वाटी आहे, पण अर्धी वाटीला अर्धी वाटी घेतली तरी चालतं, पण माझ्याकडे थोडी जास्त होती म्हणून मी ती घेतली आहे। आणि एक कांदा घेतला आहे, तो जरा जाडजाड कापला आहे। अर्धा टोमॅटो घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, कोथिंबीर वरतून टाकणार आहे। त्याच्यानंतर मी हे 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे मी ठेचून घेणार आहे। त्याच्यानंतर थोडीशी हळद, थोडं लाल तिखट आणि फोडणीसाठी मी थोडं जिरं घालणार आहे। मटकीला जिरं घातलं की छान लागतं। तसंच फोडणीला हिंग आहे, कढीपत्ता आहे, मीठ आहे आणि हा गोडा काळा मसाला आहे। हा खास कुठच्याही भातासाठी वापरतो आपण, तो हा काळा मसाला आहे। आणि अर्धी वाटी तांदूळ आणि 1 वाटी मटकी असल्यामुळे मी त्याला 3 वाट्या पाणी घेतले, म्हणजे डबल त्याच्या पाणी घेतले। आणि आपण आता कुकरमध्ये करणार आहोत, कशी करायची ते आपण आता बघूया। आता आपलं थोडंसं जिरं घातलं फोडणीला, 2 पळ्या तेल घातलं, म्हणजे 2 छोट्या पळ्या जिरं घातलं, कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण मी ठेचून टाकलं। आता आपला कांदा झालेला आहे। आता कांदा झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण मटकी टाकतोय। मटकी टाकली, मटकी चांगली कांद्यात परतून घेतली आहे मी। आता मी हे फोडणी झाल्यावर तुम्हाला का दाखवते, कारण मला एक्झॉस्ट म्हणजे चिमणी लावायची असते आणि त्याचा आवाज खूप येतो आणि त्याच्या आवाजामुळे मग व्हिडिओ नीट शूट होत नाही, म्हणून मी फोडणी करते, लावते एक्झॉस्ट आणि मग तुम्हाला दाखवते। आता मटकी छान परतली आहे मी, त्याच्यामध्ये हे मी धुवून घेतलेले तांदूळ टाकते। मटकी आणि तांदूळ मी छान परतून घेते। आता ते झालं की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद, एक अर्धा चमचा हळद टाकते मी। त्याच्यानंतर थोडंसं आपलं अर्धा चमचा लाल तिखट टाकते आणि थोडीशी मी धणे जिऱ्याची पावडर पण टाकते, कारण उन्हाळ्यामध्ये जरा धणे जिरं चांगला असतो, थंडावा मिळतो म्हणून। आणि मी हा जो ह्याचा मसाला आहे, गरम मसाला, तो एक छोटा चमचा, हे बघा छोटा चमचा आहे तेवढा मी हा मसाला घालते। त्याच्यात सगळे गरम मसाले असतात, काळा मसाला असतो हा, छान चव येते। आता जर टोमॅटो टाकला आहे मी, त्यामुळे लिंबू पिळत नाही आहे, नाहीतर मग जर टोमॅटो नसेल टाकला आपण किंवा नसेल आपल्याकडे तर मग थोडंसं लिंबू पिळायचं, म्हणजे मग थोडासा आंबटपणा येतो त्याला आणि छान लागतो। आणि आता हे चांगला मसाले परतून घ्यायचे, हे बघा, आणि त्याच्यावर आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे। आता हे मी मीठ घालते, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान हे परतून झालं, मसाले आणि सगळं मटकी त्याला सगळं लागलं पाहिजे। ते छान परतून झालं की आता मी 1.5 वाटी आहे, त्यामुळे मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवले। जर तुम्हाला जास्त मऊ हवं असेल, आवडत असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त ठेवा, पण मला हे माप ठीक वाटतं। आता हे छान परतून झालेलं आहे। आपण सगळे मसाले टाकलेले आहेत, ह्याच्यामध्ये हळद टाकली आहे, लाल तिखट टाकले आहे, थोडी धणे जिऱ्याची पावडर टाकली आहे आणि काळा मसाला घातला आहे आणि हे छान परतून पण घेतले आपण। आता ह्याच्यात आपण हे मी गरम करायला पाणी ठेवलं इथे बाजूला, तर ते पाणी आता आपण ह्याच्यामध्ये घालूया। आता हे पाणी घालून त्याला चांगला कड आला की आपल्याला झाकण लावायचं आहे आणि अगदी म्हणजे 1 किंवा 3, आता आम्ही 3 शिट्ट्या घेतो, जरा आम्हाला मऊ भात चांगला वाटतो खायला म्हणून, पण कोणाला जर अगदीच परफेक्ट हवा असेल तर 1 शिट्टी घ्या। तर हा मी आणि कुकर
कुकर आहे ना, हा मी माझ्या छोट्या हे मधला गॅस आहे ना, तो थोडासा असा मीडियम आहे, म्हणजे जास्त मोठा नाही आहे. त्याच्यावर मी ठेवते, म्हणजे मग त्याला पटकन शिट्टी होत नाही. आपण मोठ्या गॅसवर ठेवलं ना की शिट्टी पटकन होते आणि आतला पदार्थ शिजत नाही. म्हणून मग मी ह्या मधल्या ह्याच्यावर ठेवते. आता ह्याला कड आला की हे मी मधल्या गॅसवर ठेवणार आहे. त्याला झाकण लावून टाकते. कड यायला सुरुवात झाली. थोडंसं ना आपण फोडणी घातली आणि पाणी वगैरे घातलं ना की त्याला असा थोडा मसाल्याचा कड येऊन द्यावा. म्हणजे मसाल्याचा कड येऊन आला ना चांगला की तो मसलट वास नाही येत. नाही तर मग कधी कधी खाताना बघा असं थोडा मसाल्याचा वास येतो. तर चांगला कड येऊन गेला की मग त्याला झाकण लावून शिट्टी घ्यायची. आता ह्याच्यात काही नाही, आपलं सगळं तयार आहे. शिट्ट्या घ्यायच्या, शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि वरतून तुम्हाला कोथिंबीर नुसती घालायची तर कोथिंबीर घाला, खोबरं घालायचं तर खोबरं घाला. आम्ही जरा कोकणातले असल्यामुळे आम्हाला खोबरं खूप आवडतं, ओला नारळ. तर आम्ही खोबरं आणि कोथिंबीर दोन्ही घालतो. तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला नुसती कोथिंबीर घालायची तर नुसती कोथिंबीर घाला. आता बघा ह्याला चांगला कड यायला लागलेला आहे, दिसतंय तुम्हाला. तर चांगला कड यायला लागले. आता मी हा गॅस बंद करते आणि ह्याला हे लावून ह्या माझ्या मधल्या गॅसवर ठेवते. हा मीडियम म्हणजे छोटा आहे जरा गॅस, आणि ह्याच्यावर शिट्ट्या झाल्या की चांगलं शिजेल. आता शिट्टी झाली की मी तुम्हाला दाखवते भात कसा झाला आहे तो. आता आपला मटकी भात तयार आहे. आपण बघूया कसा झाला आहे, मी तुम्हाला दाखवते. हा बघा, आता आपला मटकी भात तयार आहे. थोडासा आम्हाला मऊ लागतो म्हणून मी थोडासा मऊसर केलेला आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर घातली आणि आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की सांगा. धन्यवाद.